राधानगरमध्ये आलो आहे. समोर मोरया डिजिटल दिसत असेल तुम्हाला, मोरया डिजिटलमध्ये. तर प्रॉब्लेम असा झाला, कारल्याचे कुटुंबातले आपले सदस्य जे आहेत, डॉक्टर साहेब, मला अर्जंट हे डिजिटल करून पाहिजे. तर हे कशासाठी सुरू आहे मित्रांनो, के राहुल यांची आपण जी मुलाखत घेतली होती, ती मुलाखतचा डिजिटल बोर्ड आपण करणार आहोत. तो बोर्ड आपल्याला प्रिंटिंग करून घ्यायचा आहे. पण तिथून गडिंग्लजवरून मी निघालो आणि इथे येऊन बघतो तर तो ज्याला मी कोण सांगितलं होतं, देवराज, तर त्यांनी ते नाही, सगळंच अवघड झालं. मी तिथून ताळ्यातून आलो मित्रांनो राधानगरला पण आता इथं प्रिंट करून घ्यायला लागलो आहे. तर आता बघूया, इथं मी 6x8 घ्यायचं म्हणून घेऊन चाललो आहे. बघूया आता तिथं गेल्यावर तशी फ्रेम आपल्याला 6x8ची मिळते काय नाही, जाऊन बघूया. तोपर्यंत मित्रांनो कृष्णा तरबुणे साहेब सुद्धा इथं ताळ्यामध्ये आहेत, त्यांना पण घेणार. कृष्णा तरबुणे साहेब ताळ्यामध्ये आहेत मित्रांनो, त्यांना आपण घेणार आहोत. आणि संजय पाटील राधानगरचे एक तबला वादक आहेत, त्यांना सुद्धा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. जय बाबा. राहुल तिकडे नाही करा. झाले का वडू गोळा झाला नाही झालेलं नाही, तिकडे आम्ही ओढले ना. मित्रांनो नमस्कार. ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं, आलसना अप्पांच्या नावानं चांग भलं, श्री सिद्धेश्वराच्या नावानं चांग भलं. मित्रांनो सिद्धेश्वराच्या या भूमीत आपण इथं आहोत, बावेलीमध्ये, जे राधानगर तालुक्यात आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आहे. मित्रांनो बावेले गावाचा आपल्या चॅनलशी एक फार मोठा संबंध असा आहे की बावेले गावातलेच के राहुल कांबळे यांनी आपल्या चॅनलवर जे वेब सिरीज झाले होते, ब्रह्मांड नायक बाळूमामा वेब सिरीज जे आपल्या चॅनलवर झाले होते, तर त्या वेब सिरीजमध्ये ब्रह्मांड नायक बाळूमामांची भूमिका साकारली होती. तर त्या संदर्भातच आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. मित्रांनो एक चॅनलचं एक नाव आपल्या इथं समजावं आणि राहुलने जे काय काम करून ठेवले ते सगळ्यांना समजावं. कारण आम्ही ज्यावेळेला वेब सिरीज केली त्यावेळेला इथं रेंजचा प्रॉब्लेम होता, इथं रेंज नव्हती. वेब सिरीज सगळ्या जगाला कळत होते, पण बावेले गावाला किंवा ह्या खोरीला, ह्या पंचक्रोशीला इथं माहीत नव्हतं की ही वेब सिरीज आमची या लागल्याने आपल्या गावातील राहुल कांबळे यांनी त्या वेब सिरीजमध्ये ब्रह्मांड नायक बाळूमामांची भूमिका साकारले आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यामध्ये काम केले. तर यासाठी आत्ता इथं रेंजसुद्धा आलेली आहे. आणि आज एक महत्त्वाचा योग काय आहे की सिद्धेश्वराची इथलं जे ग्रामदैवत आहे, इथलं जे ग्रामदैवत आहे मित्रांनो, त्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची यात्रा आहे. त्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही मित्रांनो आपल्या चॅनलचे एक डिजिटल बोर्ड इथं लावत आहे. तर त्या संदर्भासाठी आम्ही एकत्र जमलो आहे. मी पहिल्यांदा आपल्यावर जे कोण मंडळी आहेत त्यांची ओळख करून देतो, ओळख करून घेऊया आणि हा आपला सोहळा संपन्न करूया. मित्रांनो आपल्यावर आहेत कृष्णा तरबुणे साहेब, जे आपल्या चॅनलचे सर्व म्हणाय पाहिजे, कारण चॅनलला बऱ्याच अंशी मदत त्यांची असते. चॅनलचे जे काही इव्हेंट असू देत ते प्रत्येक इव्हेंटमध्ये ते सहभागी असतात. मागं तुम्ही कुंभमेळ्याला सुद्धा आम्ही दोघं जाऊन आलो, माहीत आहे तुम्हाला. चॅनलसाठी फार त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत. आमच्या ह्या कामाला भरपूर असा चांगला सहकार्याने हातभार लावलेला आहे. म्हणजे आम्हाला असं पुशअप करतात प्रत्येक वेळेला. म्हणजे फक्त मी ह्यामध्ये अर्थच बोलत नाही, अर्थासाठीच बोलत नाही, पण एक मानसिक बळ देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. आणि आपल्या आजचे ज्यांचा डिजिटल आपण इथं करून लावलेला आहे ते के राहुल सुद्धा आहेत. पहिल्यांदा मी के राहुल यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. नमस्कार. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आपण आज बावेली या ठिकाणी म्हणजे माझ्या जन्मभूमीत हे माझं गाव आहे आणि या गावात मामांची आम्ही वेब सिरीज चालू केली होती. त्या दरम्यान इथं कुठल्याही प्रकारचे नेटवर्क असं नव्हतं की जे आपण मोबाईलवरून बघू शकतोय. आत्ता सध्या आमच्या चॅनेलचे सबस्क्रायबर आहेत ते 2.25 लाख आहेत. म्हणजे एखादा जर व्हिडिओ टाकला तर 2.25 लाख लोक एकाच वेळी बघतात, पण माझ्या गावातल्या लोकांना ते त्यावेळी बघता आलं नाही. आणि मग कालचा एक मुलाखतीचा कार्यक्रम झाला आणि ब्रह्मांड नायक पाक्षिक सरांनी चालू केलं. त्या पाक्षिकाला सुद्धा आमच्या गावाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो.
येतो आहे. आता या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र तुकाराम आहेत, आपले कांबळे साहेब आलेले आहेत, त्यानंतर विजय पाटील आहेत, त्याचबरोबर आमचे कृष्णात अरबुने साहेब आहेत आणि संभाजी कांगणे म्हणून मुंबईला असतात पण गावाची कायम तळमळ असते. ही सगळी लोक आहेत, त्याचबरोबर गावकरी आहेत. या गावकऱ्यांना सुद्धा एक आनंद वाटेल असं एक गोष्ट आपल्या गावात घडत आहे आणि इथं एक डिजिटल लागला आहे आणि या डिजिटल सोबतच इथं स्कॅनरसुद्धा आहे. म्हणजे अगोदर जे काय आम्ही शूटिंग केलं होतं ते शूटिंग या स्कॅनरवरून सुद्धा आपल्याला स्कॅन केल्यानंतर दिसणार आहे. तर मामांचा रोल करताना अतिशय आनंद होत होता. जसं की आम्ही या मुलाखतीत सुद्धा सरांनी मला एक प्रश्न विचारला होता की मामांचं रोल करणार महाराष्ट्रातली किंवा भारतातली किती लोक असतील, तर तशी बोटावर मोजली तर 7 ते 8 जास्तीत जास्त असतील. पण ह्या 7 ते 8 म्हणजे भारतातल्या 7 ते 8 लोकांमध्ये आपण आहे ह्याचं एक समाधान होतं आणि मामांचा रोल करत असताना मिळणारा आनंद हा सर्वोच्च होता. आमच्या गावातलं शूटिंग केलं आहे त्यानिमित्तानं आता ती माणसं इथं नाहीत पण या रूपात आपल्याला दिसतील. आमच्या काट्यावाडीवरचे संपत काटे असतील, आपल्या धनगरवाडीवरची लोकं होती एका एपिसोडमध्ये, त्याचबरोबर माझे वडील होते एका एपिसोडमध्ये जे आत्ता नाहीत पण त्यांना आम्ही या वेब सिरीजच्या माध्यमातून बघू शकतो. आमचा गाव आणि आमची पंचक्रोशी यासाठी आनंदी त्यावेळीसुद्धा होती आणि आत्तासुद्धा त्यासले आनंद वाटेल की आपल्या भागातला कोणतरी एक अभिनेता आहे ज्याने मामांचा रोल केला आहे आणि मामांचा रोल करण्याचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे आणि राऊत सरांच्यामुळं हा योग जुळून आला. राऊत सरांना पण इथं मी आभार त्यांचं मानतो आहे. त्याचबरोबर आमचे मित्र अरबुने साहेब आहेत यांचासुद्धा मी आभार मानतो आहे कारण त्यांनी अनेक एपिसोडसाठी कायम स्वतः आमच्यावर त्यांचा व्याप मोठा आहे, ते व्याप सांभाळत ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्टेड असतात. त्यांनी अनेक एपिसोडसाठी प्रोड्यूस केलेलं आहे त्यांनी. तर इतकं चांगलं काम करणारे कृष्णात सर आणि ही सगळे आमची मित्रमंडळी यांच्याबरोबर काम करताना सुद्धा एक आनंद मिळाला आणि राऊत सरांचं पुन्हा एकदा आमच्या गावाच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि पुढं अशाच प्रकारची वेब सिरीज पुन्हा यावी आणि लोकांना ती नव्या स्वरूपात बघायला मिळणार आहेच असं मला वाटते. मित्रांनो तुम्ही आता राहुल कांबळे यांना इथं असं बघताय आणि इथं बरोबर इथं बघा, इथं बघितलं तर तुम्ही इथं या मामांच्या वेशामध्ये तुम्ही इथं बघू शकताय आणि इथं आम्ही स्कॅन करायसाठी म्हणजे मुलाखत पाहण्यासाठी मुलाखतीचं स्कॅनर पण दिलेलं आहे. आपल्यावर मित्रांनो बाविलीचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आहेत, आपण करून घेऊया. नमस्कार, मी बाविली सरपंच युवराज कदम. तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं तर ब्रह्मांडम नायक या वेब सिरीजचं इथं सरांच्या माध्यमातून राऊत सरांच्या माध्यमातून वेब सिरीजचं निर्मिती झाली. त्यामध्ये आमच्या गावचे कलाकार के राहुल यांची निवड केली आणि खरोखर त्यांच्यावरती विश्वास दाखवल्याप्रमाणे ते आपल्या कलाकारीत पार पडले, खरे उतरले आणि याचा मला अभिमान आहे. आणि असेच त्यांनी बऱ्याच अशाच अजून काही जगाच्या समोर न येणार आलेल्या गोष्टी असतील त्या वेब सिरीजच्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात असंच मी आपल्याला एक हे करतो, विनंती करतो आणि तुमचा आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो आपल्या चॅनलचे जे सपोर्ट सिस्टीम म्हणाय पाहिजे कृष्णात अरबुने सर हेच का बोलतो. नमस्कार मित्रांनो, आज बाविली या ठिकाणी ब्रह्मांड नायक बाळूमामा या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर निमित्त होतं ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्या या वेबसिरीजमधील कलाकार, प्रमुख कलाकार बाळूमामांची भूमिका करणारे के राहुल यांनी घेतलेली राऊत सरांची मुलाखत, हे त्याचं निमित्त होतं. आणि त्या निमित्तानं या बाविली गावामध्ये किंवा या धामणीपुऱ्यामध्ये पूर्वी नेटवर्क नव्हतं आणि त्यामुळं बाळूमामा ही वेबसिरीज आपल्या लोकांना पाहता आली नाही आणि ती आता भविष्यात पाहता यावी यासाठी या ठिकाणी आम्ही प्रमोशन केलेलं आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. स्कॅनरच्या माध्यमातून आज तुम्ही स्कॅन करून ही मालिका जी आहे ती तुम्ही बघू शकता. मित्रांनो, ग्रामीण भागातील सुद्धा एक छोटासा कलाकार आणि ग्रामीण भागातील सुद्धा काही मंडळी होतकरू तरुणी एकत्र येऊन अशा प्रकारचं काही करू शकतात आणि हे सगळं शक्य झालं ते राऊत सरांच्यामुळं. राऊत सर हे थोडक्यात बाळूमामांचे जे चरित्र आहे त्याला पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. बाळूमामांच्या ज्या गोष्टी बाळूमामांच्या गोष्टीत घडल्या, ज्या सवंगड्यांनी बाळूमामांच्या सोबत काम केलं, जे वावरले त्या सर्वांच्यापर्यंत पोचण्याचं काम, त्यांच्या घरापर्यंत पोचण्याचं काम
किंबहुना ज्या ज्या ठिकाणी बाळूमामा गेले, ज्या ज्या ठिकाणी बकरी बसवली, अशा प्रत्येक गोष्टीशी बाळूमामांशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट खडानखडा ची माहिती आज या चॅनलच्या माध्यमातून राऊत सर आम्हाला सर्वांना या ठिकाणी देत आहेत. त्यामुळं त्यांनी हे जे काय काम केलेलं आहे ते अतिशय मोठं काम आहे आणि ते आज सर्वांच्या समोर बाळूमामांचं खरं चरित्र आज जगासमोर आणत आहेत. त्यामुळं त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि या सगळ्या माध्यमातून मलासुद्धा एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. सगळ्यांनी नक्कीच हे बाळूमामा चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जी मालिका आहे ती सगळ्यांनी स्कॅन करून पहा अशी विनंती करतो. धन्यवाद. आपलं मित्रांनो आहेत कोणोलीकर तुम्ही सांगा काय म्हणता काय. आम्ही ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेला नेट नव्हतं आणि हे स्कॅन वगैरे काय असली भानगड इथं काय नव्हती. आता आपण स्कॅन करून डायरेक्ट यूट्यूबवर बघू शकतोय. म्हणजे डिजिटल मीडिया इथं डिजिटल वाढलं कारण टॉवर झाला. पहिला BSNL टॉवर होता, फक्त फोन सुरू असायचे, नेटचं हे रेंज नव्हती. आता जिओ आल्यापासून इथं सगळं बऱ्यापैकी सुरू आहे. तुम्हाला कसं वाटतं? सर, मला पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे की एक ग्रामीण भागातल्या माझा मित्र के राहुल यांना तुम्ही संधी देऊन आज ब्रह्मांड नायक बाळूमामा वेब सिरीजचं एपिसोड पाहण्यासाठी इकडं लोकांना मालिका बघण्याचा योगायोग म्हणजे टी व्हीवरतीच बघितली जात होती आणि अजूनही म्हणजे काही गावामध्ये रेंजचं प्रमाण मोबाईल टॉवरच्यामुळे कमी असल्याने लोकांना ती मोबाईलवरती बघता येत नव्हती. आणि सर, तुम्ही अतिशय ह्या गोष्टीसाठी अशी धडपड करून आणि ग्रामीण भागातल्या कलाकारांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन आज तुम्ही यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या जगासमोर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करत आहात. असंच तुमचं कार्य चालू राहू दे आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो. आणि तुमचं चॅनेलला लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. तरी माझी ह्या भागातील लोकांना अशी विनंती आहे की लोकांनी ह्या चॅनेलचा जो बारकोड तयार केलेला आहे तो बारकोडवरती स्कॅनर करून लोकांनी त्या मालिकेचा बाळूमामांची मालिका ही बघून त्या मालिकेचा स्वाद घ्यावा. नमस्कार सर, मी सरांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एक तबल्याकडे त्यांच्याकडे येत होतो, पण त्यानंतर मला समजलं की सर अचानक झालं इकडं मला भाजनात तर त्यांनी संधी दिली, पण त्यांचं पुढचे जे कार्य आहे बाळूमामांच्याबद्दल ते भरपूर आहे. आता काही मी बोलू शकत नाही, ते मी सारखं माझ्या डोक्यात असतोय, मी त्यांचं चॅनल बघत असतोय आणि त्यासाठी त्यांना पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. एवढंच मी बोलतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं राऊत सर निर्मित बाळूमामा वेब सिरीज हे आपल्या भागामध्ये इथून माघारी नसल्यामुळं कोणी एपिसोड कोणालाही पाहता येत नव्हतं, पण आता त्यांनी स्कॅनद्वारे आपल्याला पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली आणि या भागातील सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि इथून पुढील सुद्धा भाग काय असतील तर राऊत सरांनी पुन्हा एकदा निर्माण करावी आणि आपल्या इथल्या स्थानिक कलाकारांना संधी आपण आणि स्थानिक कलाकारांना सुद्धा येथील संधी द्यावी आणि त्या ह्या वेब सिरीजचा आपल्या खोरीतील लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि इथून पुढे सुद्धा पुन्हा एकदा राऊत सरांनी निर्मिती करावी बाळूमामा वेब सिरीजची आणि त्याला लाईक करून सबस्क्राईब करा. एवढंच. धन्यवाद. तुमचं नाव सांगा की. माझं नाव कृष्णादादा उग्रव, राही गावाचं नाव राही, बाळूच्या नाव चांग. बाळूमाचं नाव चांग आणि आमच्या भजनात मी बाळूमामाचं गाणं भजनात आहे माझं. सिरीजमध्ये पण एकदा काम करायचं. संभाजीराव राऊत सर, बाळूमामांचा प्रचार आणि प्रसार यांच्या मोठा तेच म्हणले त्याचा फॅमिली गेले तिकडे सरांची आपल्या गावाला जरा सोडा ही निळ्या लाईनला जरा जरा सोडा तिकडं जरा वडा की झालं की म्हटलं की जरा वडा अजून तुम्हाला दाखवा. हा हे बघा एवढं
ओके लावा लावा ना बोलून हे करा कुठं ठेवला का सरांचा आहे तर कॅमेरा सगळं कॅमेरा आहे कॅमेरा अंदर आता मध्ये मध्ये आणि हे पण माईक पण तसं एकदम टाईट त्यात जाऊन जरा हां ना तसंच शॅ बाजूला एकदा धरा इथे धरा आता मग तेवढं जाईल त्याला लावा इथे इथे लावा इथे जरा निघतं या बाजूला बदलून येतात बरा जोरात मला तो घडी पडायला घ्या मला घडी पडेल असं वाटत होतं इथं वरती तेवढं वर काढायला इथं आता काय करूया असं करूया गाडी परत वडला चालतंय